हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. गाईज आता मी उठले आणि रात्री त्या ब्लॉग काढण्यासारखा नव्हता. तिथून आली, आम्ही नाचलो, मी तर जेवली पण नाही. आणि मग नंतर मेहंदी वगैरे काढल्या. मी तर हे काढलं अख्ख्या हाताची वाट. तर आता 7 वाजले आणि मी आता उठले. आता काही आंघोळ वगैरे करून रेडी वगैरे व्हायचं आहे आणि मग जायचं आहे. चला. कुटुंब आहे सगळे गेले आणि आम्ही दोघीच मेरे महबूब मेरे शुक्रिया मेहरबानी आता आम्ही रील बनवतोय सगळे. हे बघा, शिका तुम्ही ब्लॉगमध्ये बघितले असेल पहिले पण. आणि हा ईशान, ह्याला पण काहीच ब्लॉगमध्ये तुम्ही खूप वेळा बघितलं. आणि ही तर नवीन आहे, तुझी ओळख करते मी ब्लॉगमध्ये. काही मी हिची मावशी आहे. मी हिची मावशी आहे. हाय बाय. आता आम्ही इथं बसलोय. आम्ही आंघोळ नाही केले. कोणीच आंघोळ नाही केली. हिने पण नाही केली, हिने पण नाही केली, हिने पण नाही केली. हा, याने केली. बाकी काहीच मी आंघोळ नाही केले. याने पण आंघोळ नाही केली. केले आंघोळ तुम्ही केली ना. हिने पण गाईज आंघोळ नाही. मी केली आहे. नाही केली गाईज. नाही केली आहे. मोबाईल किती छान काम करतो मोबाईल बघायचा. हा अजून बोल काय. हाईट नाही आणि तू माझ्यापेक्षा पण छोटा आहे. तर गाईज इथं आम्ही मेहंदी काढत होतो आणि ऑलरेडी मेहंदी काढलेली होती दीदीने. ती तिला आवडली ना, म्हणून आता ही मेहंदी आम्ही काढतोय. ही मेहंदी पण काही चांगली नव्हती चांगली. ही वाली बघा, ही चांगली. कशी होती मेहंदी? आम्ही इथं गार्डनमध्ये फिरायला आलोय. जाम कंटाळा आलाय म्हणून आम्ही सगळे म्हणजे चिल्लर पार्टी आम्ही गार्डनमध्ये फिरायला आले. हे बघा, हे लोक आलेत. काही जाम मजा केली आणि आता परत चालले घरात. घरी बोलवलंय, परत येते मी. फोन पाहिजे वाटतं कॉल. तर गाईज इथं मी आलती फोन द्यायला आणि मला यांनी इथंच थांबून घेतला. आता इथं मी सगळ्यांचा मेकअप म्हणजे 2 पोरींचा मेकअप वगैरे केला. आता आम्ही बघा गाईज बिकायला दिसते. आता मी रेडी वगैरे होते. इथं सगळे रेडी झाले. आई वगैरे रेडी झाले. ही बघा माझ्या. हे अजून रेडी नाही झाले. हे पण रेडी झाले. हे पण रेडी झाले. माझी मम्मी अजून रेडी नाही झाली. अजून प्रोग्राम मी करू. ओके, अभी और मेकअप करणे. मी तुम्हाला भेटते माझी तयारी झाल्यावर. बाय. One eternity later. गाईज फायनली सगळ्यांचा मेकअप केल्यानंतर मी रेडी झाले. गाईज आता मी किती मस्त दिसते. आणि आता सगळ्या रेडी होतात म्हणून आम्ही इथं फोटोशूट केले बरेचसे. मी आता ते टाकते यूट्यूबला नंतर. आता प्रोग्राम चालू आहे गाईज. जरा वेळात डान्स वगैरे होणार आहे. केलं बस. गाईज इथं सगळे गेलेत आणि आम्ही दोघी इथंच राहिले फोटोच्या चक्करमध्ये. अटकलो गाईज. आता आम्ही बघू कोण घ्यायला येतं आम्हाला. Meanwhile, गाईज इथं मला रडायला येतंय जाम बेकार. इथं आम्ही अटकलोय दोघी. सगळे गेलेत सगळे. कोण हाय पण नाही ओळखीचं. हा ना गाईज, कोणच ओळखीचं नाही. आणि आम्ही आता अटकलोय. बघू आम्हाला घ्यायला कोण येतंय. तर सुमित दादा येतोय ना. सुमित दादा येतोय. गाईज खपलो यार. few moments later.
फायनली मला घ्यायला सुमित दादा आलाय. तुम्हाला मी दाखवते घ्यायला आलाय. तर आता मी पक्के शिव्या खाणार आहे. आम्ही सगळे लोक मिळून, नाही आम्ही दोघी मिळून खाणार आहे. आम्हाला सगळे लोक शिव्या घालणार आहे. मी तुम्हाला दाखवते आम्हाला घ्यायला. गाईस फायनली आता आम्ही पोहोचू थोडी इथं पुढं. आज हा माझा आवाज जोरात नाही. ही बघ आता करा हा याच्यात. तुम्ही ही बीट माझ्या व्लॉगमध्ये खूप वेळा ऐकले असाल. तर ही आमच्या गावची ट्रेडिशनल बीट आहे. तर हिला नाशिक कावडे असं म्हणतात. फायनली आम्ही पोहोचलो या रॅलीमध्ये आणि जाम शिव्या खाल्ल्यात. जाम म्हणजे जाम शिव्या खाल्ल्यात. खतरनाक विषय हार्ड झाला आहे गाईस. आणि ती रॅली आमची पुढे गेले. ते रॅली कशापासून चालले आणि आमचा डीजे आता कुठं घरी वाजवतील वाटतं डायरेक्ट. ती कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा गाईस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Meanwhile,
गाइस ग्रुप बनलाय ग्रुप बनलाय गाइस. बिचारे आम्ही साधे गोळे सध्या माणसं आम्ही. गाइस तू ब्लॉग मध्ये आहे का यावेळेस? परक्यांनाही आपलंसं करावं अशी काही शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आपलं किती मोठं भाग्य असतं की ही जी माणसं आपली असतात, ती जी माणसं आपली असतात. बाबा, आज तुम्ही 42 वर्ष सर्व्हिस करून केंद्रीय इंजिनियर कारखाना मनमाड येथून सेवानिवृत्त होत आहे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तुम्ही कामाला लागलात. कामाबरोबर सेवेबरोबर अतिशय सेवा करून तुम्ही सेवेबरोबरच कुटुंबाची जबाबदारी पार पाडली. या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना अत्यंत त्यांना कष्ट सोसावे लागले. प्रत्येक दुःखात आणि प्रत्येक सुखात आमच्या आईंनी त्यांना खूप सपोर्ट केला. खूप प्रत्येक गोष्टीत आमच्या आईचा त्यांना सिंहाचा वाटा आहे. आणि माझं सांगायचं झालं तर माझे पितृचित्र अचानक हरवल्यानंतर अंधारलेल्या माझ्या जीवनात प्रकाशाचं किरण तुम्ही झालात. वडिलांची जाणीव कधी भासूच दिली नाही. वडिलांच्या मायेनं तुम्ही सांभाळलं. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, बाप स्वाभिमानी बाना, बाप कन खर कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, ज्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप आपला अश्रू कधीच दाखवत नाही. तो आपले सारे अश्रू फक्त एका क्षणासाठी राखून ठेवतो. आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू, वाट पाही त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप थकल्यावरती त्यांचा बनावे आधार, नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर, नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर. अशा अनेक संकटांचा सामना आपले वडील करत असतात. तसे आमचे बाबा केले, बाबांनी सुद्धा केले. बाबांचे पुढील जीवन आरोग्य आणि आनंदी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि वेळात वेळ काढून आलेल्या सर्व मान्यवरांच्या पदस्पर्शाने या पारीला चंदनाचा गंध आला आणि या सोहळ्याला वेगळाच रंग आला. पगारे परिवाराच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करते. अख्खा प्रोग्राम संपला पण मेकअप काय संपत नाही. एक भूत बनले गाईस, मेकअप संपत नाही. आणि एक ही भूक लागली, मला झोप लागली. हिला झोप लागली. अरे काय तरी बोलायचं. हाय फ्रेंड्स, हाय हॅलो. बिर्याणी, इथं बिर्याणी बनवली. आता बनवते, नंतर परत जेवण. तुला आत्या इथं हा मला तो बनवता का तुझं कोणता येलो कलर. आम्ही चाललोय आता आमचा गिफ्ट द्यायला ना काय. चला गिफ्ट द्यायला चाललो आम्ही आता. प्रेझेंट गिफ्ट नाही, प्रेझेंट द्यायला. बरोबर. ती काय एवढी शिकलेली गिफ्ट करते. प्रेझेंट बोलायचं सोडलं काय प्रेझेंट. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कभी कोई तकलीफ नहीं होती. ਉਹਦਾ मतलब ये ਹੁੰਦਾ कि ਇਹਨਾਂ तकलीफां ਨਾਲ डील करना ਹੁੰਦਾ. आता चाललो गिफ्ट द्यायला, प्रेझेंट द्यायला चाललोय आम्ही आता. एवढं शिकलेले बरं प्रेझेंट द्यायला चाललोय आता. आमचा प्रेझेंट, आम्ही प्रेझेंट द्यायला चाललोय आता. बोली आताच थांबा.
वराने वधूच्या गळ्यात हार टाकायचंय. नवरीचे मामा. गाईज एवढे फोटोशूट केले. माझा फॉर्म भरलाय, लिटरली फॉर्म भरलाय आता, म्हणून मी तिथून निघून आले. इथं फॉर्म भरलाय गाईज. आयक्लाउड लागणार आहे, ऑलरेडी लागला आहे आयक्लाउड. तर आता ब्लॉग पण नाही निघत, मी सॅपमध्ये रेकॉर्ड करते ब्लॉग. चलो अभी मैं घर पे जा रही हूँ गाइस. मेरी मम्मी उधर मेरा रहा देख रही ब्लॉग है. चलो माझा एकदम खरा वाला भाऊ माझ्या गाईज 2025 हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि माझा ड्रेस जाळा फटाक्याच्या नादात. वन्स मोर हा बोल हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आता आमचा प्रोग्राम संपलाय, न्यू इयरचा प्रोग्राम पण झालाय. आता झोपायची तयारी. उद्या आम्ही घरी जाणार आहे गाईज सकाळी पहाटे. केक वगैरे खाल्ला गाईज, केक जाम भारी येता. आता बघा आता थकले गाईज मी जाम. मला जाम झोपायला सकाळी लवकर उठले आणि दुपारपासून झोपली नाही. आता चलो बाय गाईज, गुड नाईट. Meanwhile, तो गाईज आता आमचा सगळा साला असेल तर बरी 5ला उठायला होईल. आता झोपायची तयारी. मी झोपते आणि उद्या आम्ही झोप पण झाली पाहिजे. बाय. meanwhile, 3:30 वाजलेत गाईज आणि आम्हाला 5 वाजता निघायचं, 4 वाजता निघायचं. अर्धा तास झोपू फक्त. आमची 5ची गाडी आहे गाईज. चला बाय, गुड नाईट. जाम झोप आले, बाय. meanwhile, हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता 5 वाजलेत. आता आम्ही निघतोय. सगळे उठले नाही. आता आम्ही निघतो. मला जाम झोप आली गाईज. मी कॉन्व्हेंट होते आणि गाईज मी आता रेडी झाले आणि सगळे रेडी होतात. इथं ब्रश करायचं राहिला तर ब्रश करतो पटापट. चलो गाईज आम्ही चाललो. रेडी होते सगळे गाईज. इथं रेडी होतात ते. चाय गरम गाईज. थंडी वाजते का थोडीशी गाईज? थोडीशी जाम थंडी इथं. थंडी वाजते का? हाय हाय जबरदस्तीचा हाय हाय. या गाईज चहा प्यायला. थंडा चाय, गरम चाय वाफ टिकते. अशी का जायची इच्छा आहे तुझी? हां नव्हती ना काल? सकाळी जायची इच्छा होती, पहाटे नाही. फोटो काही त्यांना खोटा बोलून धोका भेटलाय. ते लोक जाणार होते 11 वाजता. काही आम्हाला नेहमी हरका लेट झाल्या तरी हे लोक तिथे टाइमपास करतात, नुसतं टाइमपास करतात. आणि आम्ही पळतात. 6ची ट्रेन आहे आणि आता 5:46 झाले. अंदर बघा जायचं किती जाम थंडी आहे. मग थंडी वाजते का? वाजते ना. अंघोळ नाही केली तरी वाटते का आवाज? गाईज स्टेशनला पोचलो. चलो आता आम्ही चाललो आमच्या घरी. पहिले बसू दे, ट्रेन भेटणार आहे. गाईज आम्हाला ट्रेन भेटणार आहे का नाही आम्हाला नाही माहिती. फक्त 3 मिनिटं राहिले आणि हे लोक आम्हाला सोडून पुढे गेले. आणि ते लोक तर काही जेवढं पाठी आहे तेवढं पाठी, जाम पाठी आहेत ते लोक. हे बघा, हे बघ पुणे सर 6ची पॅन्ट झाली ना बघ. मी तर 1 मिनिट राहिला आणि अजून काहीच पत्ताच नाही आहे यांचा. अजून ते हळूच लोक सारखे चालतात. मी एवढी मोठी बॅग घेऊन मला पळवत लावलं.
आमची ट्रेन आले गाईस. आज काही खरं नाही आमचं. सगळ्या पळापळ करतात. माझी मम्मी राहिले तिथं खाली. पप्पा गेलं काहीच घ्यायला आता. गाईज मला खरं. चलो बाय गाईज. तुम्हाला भेटते ट्रेनमध्ये बसल्या नाही तर मी शिया. बाय गाईज. फायनली आमची ट्रेन मिस झाली. 6:06 आता ट्रेन भेटते मला नाही माहिती. मला काहीच माहित नाही. आता ट्रेन मिस झाले. तिच्याकडे एवढी थंडी वाजते. आता आम्ही कधी पोचू. 6ची होती तर 12:30ला पोचणार होतो. आता किती वाजता पोचू काय माहित नाही. मला जाम थंडी वाजते इथं. आपण किती पळत आलो जर सांग. आम्ही दोघी येण्यासारखे काही पळतोय आणि हे 3 जण बसतात पत्रिकासारखे चालतात. झोप आले का नाही? मम्मीमुळे लेट झाला. मम्मी बोल काहीतरी. तुझ्यामुळे लेट झाला या गोष्टी. तू काय बोलशील? ट्रेन लेट आहे. आता दुसरी ट्रेन कधी काय माहित नाही. सगळे असे बसले आणि थंडी आहे. मी जॅकेट काढलं आहे त्याच्यात. आता दुसरी ट्रेन कधी येते माहीत नाही. तर बघू वाईज. बघा तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत. ब्लॉगमध्ये मज्जा येणार आहे काहीच जाम. नाही का ईशा? नाही बरोबर का नाही? मजा येणार आहे. मज्जा येणार. मज्जा. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉगला. बरोबर का नाही? बरोबर करा लवकर गाईज पटापट. तर ती गाडी लागली. आता आम्ही चाललो प्लॅटफॉर्मवर. म्हणजे 1-2 नंबर असतात त्याच्यावर चालले. मलाच काय माहीत नाही. मी तुम्हाला सांगते अर्ध्या गावची खबर. हमारे आमची जी 2 जण होते ना दीदी आत्या वगैरे ते दुसऱ्या ट्रेनमध्ये अडले. याच्यात जरा जागा नाही जरा. आणि आम्हाला आता लवकर पोचायचं. ही लास्ट ट्रेन होती आमच्यासाठी. आणि याच्या पाठी पण एक ट्रेन होती ते आम्हाला माहीत नाही. त्यांना जागा नाही भेटली म्हणून ते लोक थांबले नाही. आमची फिलिंग एवढी बेकार आहे गाई. सांग इशिका जरा सांग कसं वाटतंय तुला इथं बसून. आम्ही पडायला आलो आहे डायरेक्ट गाईस. खाली बसलो आहे कशा तरी. इथं सगळं असे येडा बैरासारखे. मला मम्मी पप्पा इथं बघा. गाईस खूप कंटाळा आलाय मला. अजून 1 तास जायला पोचायला. झोप आले आम्हाला दोघींना जाम बेकारवाली. कुठं ग मन काय दिसतं रे. आपण फक्त लिपस्टिक लावलेली. 1 eternity later. गाईस थोडंसं झालं बाबा. गाईस मला आता कसं तरी उलटी हडकं होतं. खाल्ला नाही ना म्हणून जास्त उलटी सारखं होतं. काय नाही जाम कसं तरी होतं मला. आता असं झाले कधी मी घरी पोचते काही. आता मी ते कल्याण लावतो. सो गाईज सगळ्यांना सगळ्यात पहिले हॅपी न्यू इयर. आणि आय नो नवीन वर्ष चालू झालं आहे आणि मी माझा ब्लॉग खूप जास्त लवकर पोस्ट करते. 2024मध्ये खूप जास्त मजा केली. खूप काही नवीन शिकायला भेटलं. आणि 2025मध्ये पण खूप नवीनशा गोष्टी शिकायला भेटतील. आणि मी ट्राय करेन की माझे डेली रेग्युलरली ब्लॉग्स यासाठी तुमच्यासाठी नवीन कंटेंट बनवायसाठी. सो गाईज मी माझा ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. नेक्स्ट ब्लॉग काय पाहिजे कमेंटमध्ये नक्कीच सांगा.